सर्वांना जय येशू. आज पुन्हा एकदा आपण नवी वर्गाचा धर्मशिक्षणाचा धडा आपण शिकणार आहोत. आम्ही गेल्या क्लासमध्ये विशेष अलग अलग प्रकारचे धडे शिकले होते. संस्काराबद्दल वेगवेगळे मत किंवा ख्रिस्त सभा आम्हाला काय शिकवते ते आम्ही बघितलं होतं. आणि आज आपण आपल्या धर्मशिक्षणाचा 15वा धडा शिकणार आहोत. हा आखरीचा धडा आहे. आपल्या धर्मशिक्षणाच्या पुस्तकामध्ये संपूर्ण 15 धडे आहेत आणि आज आपण 15व्या धड्यामध्ये पोहोचत आहोत आणि आज 15वा धडा शिकणार आहोत. चांगली गोष्ट आहे की आज आपण हा पुस्तक पूर्ण कंप्लीट करत आहोत. तर आमच्या या धड्याचं नाव आहे समर्पित जीवन. तर विद्यार्थ्यांनो, आपण हा क्लास चालू करण्यापूर्वी देवाला आमच्या जीवनामध्ये आमंत्रण करूया. ख्रिस्ताला आमच्या या क्लासमध्ये आमंत्रित करूया, जेणेकरून आपण पवित्र आत्म्याच्या कृपेने, ईश्वराच्या कृपेने हा धडा चांगल्या प्रकारे शिकू शकू. त्यासाठी देवाकडून आशीर्वाद मागत आपण सर्वजण भक्तिभावाने येशूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. तर माझ्या मागे सर्वजण हात जोडा आणि एकत्र म्हणूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हे आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेनुसार हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला देव, जसे आम्ही आमच्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, तर वाईटापासून आम्हाला सोडव. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. जय येशू सर्वांना. तर तुमच्याकडे पुस्तक आहेत, धर्मशिक्षणाचे पुस्तक आहेत. तुम्ही सर्वजण पुस्तक उघडे करा. पेज नंबर आहे 1 से 13. आपण या आखरीच्या धड्यामध्ये प्रवेश केलेले आहोत. ख्रिस्त सभा आपल्या धड्याचं नाव आहे, 15व्या धड्याचं नाव आहे समर्पित जीवन. या समर्पित जीवनाच्या या धड्यामध्ये ख्रिस्त सभा आम्हाला काय शिकवते ते बघूया. बघू, आपण बायबलमध्ये बघतो एका धनवान व्यक्तीने, एकदम युवक होता. तो धनवान व्यक्ती प्रभू येशूकडे गेला आणि मला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहिजे, मला कोणकोणते कार्य केले पाहिजे, अशा प्रकारचे एक सवाल, एक प्रश्न प्रभू येशूला विचारत आहे. अहो उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय केले पाहिजे? प्रभू येशू त्याला चांगलं उत्तर देतो. त्याचं उत्तर काय आहे बघा. आज्ञा ठाऊक आहेत का तुला? प्रभू येशू त्या युवकाला, त्या एका धनवान व्यक्तीला म्हणत आहे, तुला आज्ञा ठाऊक आहेत का? तो व्यक्ती म्हणतो, हो मला आज्ञा ठाऊक आहे, मी लहानपणापासून सर्व आज्ञा पाळत आले आहेत. पहा तो काय म्हणते, मी आपल्या तरुणपणापासूनच या सर्व आज्ञा पाळत आलो आहेत. येशूने त्यांच्याकडे लक्षपूर्वक पाहिले आणि त्याच्या मनातला कडवडा आला आणि त्याने त्यास म्हटले, तू जे असेल नसेल ते सर्व विकून टाक आणि गोरगरिबास दे आणि माझ्याकडे ये. प्रभू येशू त्याला म्हणत आहे, तो जो प्रश्न विचारला, प्रभू मला सार्वकालिक जीवन हे वचन मिळवण्यासाठी मला काय केले पाहिजे? प्रभू येशू त्याच्या मनातल्या भावना ओळखून त्याला म्हणाला, काय म्हणत आहे बघा ना, तुझ्याकडे जे आहे ते सर्व विकून टाक, गोरगरिबास दे आणि चल माझ्या मागे ये. तर सांगायचं ख्रिस्त सभा याच्याद्वारे आम्हाला काय सांगत आहे बघा. ख्रिस्त सभेच्या प्रारंभापासूनच कित्येक लोक देवाशी एकरूप होऊन, आपले जीवन समर्पण करून, आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा त्याग करून, देवाशी एकरूप होऊन, देवाशी जुडून राहून ख्रिस्त सभेचे कार्य चालू ठेवण्यासाठी, देवराज्याची घोषणा करण्यासाठी कित्येक लोकांनी आपलं जीवन समर्पण केलेलं आहे. हे ख्रिस्त सभा आम्हाला याच्यामधून आपल्याला सुचवून देत आहेत. जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक दुःख संकटांना त्याग करून, देवाच्या मागे जाऊन, देवाला अनुसरून ख्रिस्त राज्याची घोषणा, देवराज्याची घोषणा करण्यासाठी आपल्या जीवनाला समर्पण करणाऱ्या कित्येक लोकांना आपण बघू शकतो. हेच ख्रिस्त सभा आम्हाला या समर्पित जीवन या पाठाद्वारे आम्हाला सांगत आहे. मग संन्यास आणि हुतात्म्य काय आहे? तुम्ही पेज नंबर बघा 1 से 13 मध्ये आखरीच्या 2 लाईनीमध्ये आपण बघू शकतो संन्यास आणि हुतात्म्य काय आहे म्हणून. धर्माचा छळ करणाऱ्या राजांच्या काळात आपला विश्वास कायम ठेवण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. बघा, धर्माचा छळ करणाऱ्या राजांच्या काळामध्ये देखील
हं? विश्वास कायम जपून ठेवण्यासाठी ख्रिस्त सभा आम्हाला काय सांगत आहे, जे लोक समर्पण केले, आपले जीवनाचा त्याग केला देवाच्या कार्यासाठी, पण अशा वेळी असे काळ गेले, अशी वेळ गेली ज्यामध्ये कित्येक राजे लोक जे विश्वास ठेवले देवावर, देवाच्या इच्छेनुसार जगले, देवाचे कार्य समोर नेत होते, अशा लोकांचा छळ केला. कोण? कित्येक राजे लोकांनी. देवावर विश्वास ठेवणाऱ्या आणि देवाच्या इच्छेनुसार जगणाऱ्या लोकांना चांगले मार्गदर्शन करणाऱ्या, देवाचा अनुभव सांगणाऱ्या असे प्रत्येक विश्वासू लोकांचा छळ गेला होता. कोण? कित्येक राजे लोकांनी छळ केला. आपण बायबलमध्ये बघू शकतो. कित्येक रोमन राजे लोक होते, त्यांनी आपल्या विश्वासू लोकांचा छळ केला, मारून टाकले. कितीतरी प्राणांचे बलिदान झाले होते. पण जे लोक स्वतःच्या जीवनाचा त्याग केला, त्यांनी देवावर पूर्ण विश्वास ठेवून, भरोसा ठेवून जीवन जगले, त्यांनी कधीच हार मानले नाही. स्वतःचं जीवन अर्पण केले, पण हार कधी मानले नाही. हेच आपल्याला समजून येते. म्हणजे काय आहे, स्वतःचं जीवन जर त्याग करून देवाच्या कार्यासाठी अर्पण केलं, देव आमच्या जीवनामध्ये भरपूर आशीर्वाद देते. देव आमच्या सोबत राहते हे आम्हाला माहीत आहे. म्हणूनच जीवनामध्ये कितीही दुःख संकट आले तरी आपण मागे हटत नाही, कारण देव आमच्या सोबत आहे. देवच आमच्या जीवनाद्वारे कार्य करत आहे. तर ख्रिस्त सभा आम्हाला हे सांगते की आपण आपलं जीवन देवासाठी समर्पण केले पाहिजे, देवाच्या कार्यासाठी समर्पण केले पाहिजे, देवाचा अनुभव, देवाचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे ख्रिस्त सभा आम्हा सर्वांना या पाठाद्वारे सांगून देत आहे. मग त्यांनी अतिशय संकटमय काळात देखील येशूमध्ये आपला दृढ विश्वास ठेवत होते. म्हणजे जीवनामध्ये कितीही मरणापर्यंत जर संकट येत असेल, आज तू मरणार आहेस असं संकट देखील समोर येत असेल, तरी त्यांनी येशूवर दृढ विश्वास ठेवूनच जीवन जगले. हे आम्हाला ख्रिस्त सभा आज आम्हाला आठवण करून देत आहे. मग अनंतकालीन सौभाग्य प्राप्त करण्याचा सरळ मार्ग समजून मोठ्या जल्लोषाने विश्वासीगण होत्यात मला आपलेसे करीत होते. म्हणजे कसे आहे बघा, सुरुवातीला या पाठाच्या सुरुवातीला बघितलं होतं की एक युवक धनवान व्यक्ती येऊन प्रभूकडे म्हणत आहे, मला सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मी काय केले पाहिजे. तर प्रभू येशू एक चांगलं उत्तर देत आहे, तू सर्व तुझ्याकडे जे आहे नाही ते सर्व विकून टाक, गोरगरिबास दे आणि माझ्या मागे ये. पण हा युवा व्यक्ती तो तसं केलं नाही, कारण त्याच्याकडे खूप संपत्ती होती. पण ख्रिस्त सभेमध्ये असे कित्येक लोक होऊन गेले. आपण बघतो की काय झालं, आपलं जीवन समर्पण केले. कितीही दुःख येवो, कितीही संकट येवो, मरण समोर आलं तरी पण आपलं जीवन देवासाठी अर्पण केले आणि दृढ विश्वास ठेवून देवासाठी जीवन जगले. कित्येक लोकांनी आपले प्राणांचे बलिदान केले. हे आपण ख्रिस्त सभेमध्ये बघू शकतो. मग बघा, पुन्हा बघा, सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन येशूचे अनुसरण करण्यासाठी संन्यास जीवनाची सुरुवात झाली होती. म्हणजे बघा, सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन एक संन्यास जीवन जगण्यासाठीच संन्यास जीवनाची सुरुवात झाली. हे ख्रिस्त सभा आम्हाला सांगत आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होऊन येशूचे अनुसरण जीवनामध्ये करण्यासाठीच एक संन्यासी जीवनाची सुरुवात झाली, म्हणून ख्रिस्त सभा आम्हाला आठवण करून देत आहे. मग काय आहे, येशूसोबत वैयक्तिक संबंधात संन्यस्त लोक आपल्या जीवनातील सौभाग्य आणि सफलता प्राप्त करत होते. म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये देवासोबत एक जवळचा संबंध ठेवून, एक घनिष्ठ संबंध ठेवूनच संन्यासी लोक आपल्या जीवनामध्ये एक सफलता प्रदान करत होते. खरोखर आहे, एक संन्यासी जीवनामध्ये केवळ आपला संबंध देवाशी भरपूर असतो आणि त्या संबंधामुळेच आम्ही देवाचे कार्य समोर नेतो, लोकांची सेवा शुश्रूषा करू शकतो. म्हणजे काय, संन्यासी जीवनामध्येच देवावर आपला भरोसा, आपला जीवन संपूर्णपणे त्यालाच दिलेला आहे. आपल्या जीवनामधले असलेले सर्व त्याग देऊन, सर्वांचा त्याग करीत देवासाठी समर्पण केलेले हे जीवन आपण दुसऱ्यासाठी, म्हणजे देवाच्या सेवा कार्यासाठी आपण आपलं जीवन समर्पण केलेलं आहोत आणि ते पूर्ण करण्यासाठी देवाचा आशीर्वाद आमच्यासोबत राहणार आहे हे आपल्याला माहीत आहे. तुम्ही बघा ना, या चित्रामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या संतांचे फोटो आपण बघू शकतो. हे सर्वांनी देवासाठी जीवन जगलेले लोक आहेत. आपलं जीवन त्यांच्याकडे सर्व काही असताना सुद्धा आपल्या जीवनाचा त्याग करून ते लोक देवासाठी समर्पण केले आणि आपल्या जीवनाचं बलिदान केलं, हे आपण बघू शकतो. आणि बघूया, समोर बघूया, पेज नंबर 114 मध्ये बघा, संन्यास परमेश्वरी राज्याचे चिन्ह आहे. म्हणजे हे संन्यास जीवन जगणं आपल्या परीने काही नाही. मी संन्यास जीवन जगतो म्हणलं होत नाही. देवाचा एक बुलावा पाहिजे.
संन्यास जीवन जगण्यासाठी एक ईश्वरीय कृपा आमच्या जीवनामध्ये पाहिजे. तेव्हाच आपण एक संन्यास जीवन जगू शकतो की नाही. मी नाही तर माझ्या मनामध्ये म्हणत असेल, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या मनामध्ये असेल मी एक संन्यास जीवन जगतो, नाही जगू शकत. ते जगण्यासाठी ईश्वरी कृपा पाहिजे आमच्या जीवनामध्ये, तेव्हाच एक समर्पित जीवन जगू शकतो. तुम्ही बघा ना, सेमिनरीमध्ये फादर बनायला कित्येक विद्यार्थी जातात. बघा ना, माझ्याच क्लासमध्ये आम्ही जवळपास जेव्हा सुरुवातीला फादर बनायला गेला आम्ही 28 होतो आणि 28 फक्त 3 जण फादर बनले. तर विचार करा, सर्वांना हे संन्यास जीवन जगणं, एक समर्पित जीवन जगणं हे सोपं नाही आहे. सर्वांना, प्रत्येकानं, कित्येक लोक बोलून थोडकेच निवडले गेलेले आहे. आपण बायबलमध्ये बघतो ना. म्हणून हे समर्पित जीवनामध्ये काय आहे, देव ज्यांना निवडतो, देवाचा बुलावा ज्यांना समजतो तेच एक संन्यास जीवन जगू शकतात आणि देवाच्या प्रत्येक कार्याला समोर नेण्यासाठी समर्पित जीवनाद्वारे आपल्या जीवनाचा त्याग करूनच आपण आपले संन्यास जीवनाचा जो आम्हाला एक कार्य मिळालेलं आहे, एक काम मिळालेलं आहे, ते निष्ठापणे पूर्ण करण्यास आपल्याला एक समर्पित जीवन मदत करते. आणि ते समर्पित जीवनामधले जे आपल्याला कामकाज लाभलेले आहे ते समोर नेण्यासाठी ते ईश्वरीय कृपेचा एक कृपा पाहिजे आमच्या जीवनामध्ये. म्हणूनच ते म्हणताय संन्यास जीवन हे ईश्वरीय कृपा आहे, कोणालाही बनता येत नाही. विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ऐका, एक संन्यास जीवन कोणालाही जीवन जगता येत नाही. ज्याला देवाची कृपा मिळाली आहे, देवाच्या कृपेमुळेच देवाने ज्यांना निवडलेले आहे तेच लोक एक संन्यास जीवन जगू शकतात, हे आपण इथे बघतो. संन्यास जीवन परमेश्वरीय राज्याचं एक महत्त्वपूर्ण चिन्हरूपात स्थायी आहे. म्हणजे तेच मी तुम्हाला सांगितलं, हे ख्रिस्त राजाचं एक दुसरे सेकंड व्हॅटिकन काउन्सिल हे आम्हाला शिकवते की हे समर्पित जीवन किंवा हे संन्यासी जीवन देवाचे राज्याचे एक चिन्ह आहे, देवाने तयार केलेले एक चिन्ह आहे, असे ख्रिस्त सभा आम्हाला शिकवते. तर मग आपण समोर बघूया, संन्यास जीवन येशूचे जवळील अनुकरण आहे. याच्या पहिलं मी तुम्हाला सांगितलंच होतं, संन्यास परमेश्वरी राजाचे चिन्ह आहे. हे जेव्हा तुम्हाला एक स्पष्टीकरण देत असताना मी तुम्हाला सांगितलं असतं, एक संन्यास जीवन कोणालाही जीवन जगता येत नाही. ते फक्त देवाने ज्यांना निवडले तेच लोक एक संन्यास जीवन जगू शकतात, हे ख्रिस्त आम्हाला शिकवलं आहे, मी तुम्हाला म्हटलं आहे. आणि सोबतच संन्यास जीवन येशूचे जवळील अनुकरण आहे, हे ख्रिस्त सभा आम्हाला सांगत आहे. म्हणजे काय आहे, जो संन्यास जीवन जगतो तोच देवाच्या एकदम जवळ राहू शकतो. देवाला आपलं अंतःकरणामध्ये सर्वप्रथम स्थान कोणाला, देवालाच आहे. कारण आम्ही एक संन्यास जीवन म्हणजे एक समर्पित जीवनाद्वारेच आम्ही आमच्या जीवनाचा केंद्रबिंदू केवळ देवालाच म्हणला आहे. आणि आपलं जीवन जसं देवाला समर्पण केलं, एकदम संन्यास जीवन जगतं म्हणून, मग आमचा जो संबंध आहे देवासोबतचा, जो आमचा संबंध आहे तो एकदम घनिष्ठ आहे, मजबूत आहे. आम्हाला माहीत आहे प्रत्येकजण आपण नाजूक आहोत, कमजोर आहोत, काही नाही काय आमच्या जीवनामध्ये घडते. पण तरी पण संन्यासी जे लोक आहेत, संन्यासी जीवन जगणारे जे समर्पित लोक आहेत, त्यांचा संबंध देवाजवळ खूप नजीकचा आहे, हे आपल्याला पाहायला मिळते. मग बघूया, शुभवर्तमानातील येशूचे जवळीक अनुकरण संन्यास जीवनाचे मुख्य लक्ष होते. एकांतामध्ये प्रार्थना करीत, रोग्यांना बरे करीत, दुःखितांना सांत्वना देत, पाप्यांना योग्य मार्गावर आणत, मुलांना आशीर्वाद देत आणि सगळ्या लोकांची भलाई करत येशू चालत फिरत होता. म्हणजे हेच आहे, म्हणजे देवासोबत आपला जवळचा संबंध असल्यामुळे जीवनामध्ये दुःख आले तरी देवासाठी सहन करणे, लोकांना बरे करणे, रोग्यांना बरे करणे, मुलांना आशीर्वाद देणे आणि देवराज्याची घोषणा करणे आणि सगळ्यासोबत एक चांगला संबंध ठेवणे, हे आपण एक समर्पित जीवनामध्ये बघू शकतो. म्हणजे काय आहे, अनुकरण आहे, एक जवळील अनुकरण आहे. म्हणजे देवाने जे कार्य सोपवले आहे समर्पित जीवनामध्ये ते पूर्णपणे करण्यास देवाचा आशीर्वाद आहे. आणि तसे करण्यासाठी म्हणजे एक समर्पित जीवन मिळालं म्हणजे एक जवळचे अनुकरण आम्ही करतो. जवळचे अनुकरण म्हणजे जीवनामध्ये आम्हाला लाभलेले जे पण सेवा कार्य आहे ते करण्यास आम्हाला खूप आनंद होते. समर्पित जीवनामध्ये आपण कधी मागं हटत नाही, का बरं मी कशाला करू, मला दुसरे काही आहे, मला हे करायचं आहे ते करायचं नाही आहे. कारण समर्पित जीवनाचं एकच लक्ष आहे, काय आहे,
लोकांना मदत करा, रोग्यांना बरे करा, एकांतामध्ये जाऊन प्रार्थना करा, दुसऱ्यांचं भलं काम करा, दुसऱ्यांना मदत करा, इतर लोकांना आशीर्वाद द्या. हे वेगवेगळे समर्पित जीवनाचे काम आहेत आणि ते पूर्ण करण्याचा आम्हाला देवाचा आशीर्वाद आहे. कारण आम्हाला दुसरं तिसरं काम लाभलेलं नाही. कारण एकच काम लागलेलं आहे समर्पित जीवनामध्ये, की दुसऱ्यांचं काहीतरी भलं करावं, दुसऱ्यांना देवाचं राज्याचं महत्त्व सांगावं, देवाविषयी माहिती पटवून द्यावं. हे समर्पित जीवनाचे मुख्य केंद्रबिंदू आहे. मग समोर बघूया संन्यास जीवन आणि व्रत. हे संन्यास जीवन आणि व्रत हे काय आहे? संन्यास जीवन किंवा व्रत जीवन हे काय आहे ते बघूया. पेज नंबर 115 मध्ये बघा. शुभ वर्तमानाचे उपदेश गरिबी, आज्ञापालन आणि ब्रह्मचार्य आहे. म्हणजे शुभ वर्तमानाचे उपदेश काय आहे? एक गरीबपणाचे जीवन जगा. म्हणूनच बघा ना, या आजच्या या पाठाच्या सुरुवातीला बघितलं ना, एक धनी युवक प्रभूकडे येऊन म्हणाला, एक सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे? तर प्रभू येशू म्हणत आहे, तुझ्याकडे जे आहे ते सर्व विकून टाक, गोरगरिबांना दे आणि माझ्याकडे ये. पण तो श्रीमंत असल्यामुळे मनामध्ये अफसोस होऊन, मनामध्ये काहीतरी वेगळे विचार करून तो आपली श्रीमंती सोडण्यास तयार नाही झाला. हेच आहे इथं काय म्हणत आहे. म्हणून शुभवर्तमान आम्हाला काय सांगतं? एक गरीबपणाचे जीवन जगले पाहिजे, एक ब्रह्मचारी जीवन जगले पाहिजे आणि सोबतच आज्ञापालन एक जीवन जगले पाहिजे. तेव्हाच आपल्याला एक संन्यासी जीवन किंवा व्रत जीवनामध्ये आपल्या जीवनाचा फायदा होईल. आणि बघा, व्रत स्वरूपात मानून प्रामाणिकपणे याचे पालन करीत संन्यस्त लोक ख्रिस्ताचे साक्षीदार होता. म्हणजे जीवनामध्ये गरिबीपणाचे जीवन जगून, एक संन्यासी जीवन जगून, एक प्रामाणिकपणे जीवन जगून, ब्रह्मचारी जीवन जगून, आज्ञा पालन करून, हे सर्वांमुळे आपण देवाच्या राज्याचे एक विश्वासू लोक बनतो आणि तेच आमचे साक्षीदार आहेत. आम्ही लोकांना आपण एक संन्यासी जीवन जगतो आणि असे म्हणतो आणि लोकांना आम्ही मस्त ऐशपणाचे जीवन जगत आहोत, एकदम छान मोठमोठे ड्रेस, मोठमोठे गाड्या, सर्व हे वापरून जर आम्ही करत हे संन्यासी जीवनाचे कारण नाही आहे. पण आपल्या जीवनामध्ये हे पाहायला पाहिजे की आमच्या जीवनाद्वारे दुसऱ्याने आपलं जीवन दुसऱ्यांना साक्ष बनले पाहिजे. कारण संन्यासी जीवनाचे हेच आहे उद्देश की आपण आपल्या जीवनामध्ये ब्रह्मचारी जीवन जगून, एक संन्यासी जीवन जगून, एक गरिबीपणाचे जीवन जगून, आज्ञापालनाचे जीवन जगून आपण दुसऱ्यांना साक्ष देत आहोत. एक समर्पित जीवनाचे साक्ष आम्ही दुसऱ्यांना देत आहोत, हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. मग समोर बघूया त्याग आणि प्रतिफळ. जीवनामध्ये जर आम्ही त्याग केलं त्याचं प्रतिफळ आम्हाला नक्की मिळणार आहे, पक्का आहे. म्हणूनच बघतो बायबलमध्ये जर पेत्र एक वेळा येशूला म्हणते, आम्ही सर्व आपली घरदार सर्व हे ते सोडून आलो, आम्हाला काय मिळेल? तुम्ही बायबलमध्ये ऐकले असेल, संत पेत्र प्रभू येशूला म्हणतो, आम्ही सर्व काही सोडून दिलं, आमचं घर, मुलं बाळं, शेती, हे ते आपले प्रिय लोक, आपला देश, सर्व काही सोडून दिलं आणि तुझ्या मागे आलं, मला काय मिळेल? आम्हाला काय मिळेल? असं प्रश्न पेत्राने केलं होतं. तरी पण प्रभू येशू त्यांना म्हणत आहे, जे माझ्यासाठी आणि माझ्या सुवार्तेसाठी आपले घरदारे सर्व सोडले त्यांना सार्वकालिक जीवन मिळणार आहे. बघूया, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. म्हणजेच हेच आहे, मी तुम्हाला काय म्हटलं, आपल्या जीवनाचा जर त्याग केलं तर आम्हाला सार्वकालिक जीवन नक्की मिळेल. देवाकडूनचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आम्हाला भरपूर मिळेल. तर ख्रिस्त सभा आम्हाला हे सांगून देते की आमच्या जीवनामध्ये एक संन्यासी जीवन जगासाठी एक ख्रिस्त सभा आम्हाला आमंत्रण करते. देवाचा जर जीवनामध्ये आशीर्वाद असेल तर पक्क देवानं दिलेलं जो कार्य आहे आम्ही पुढे नेऊ समर्पित जीवनामध्ये. तर समोर बघूया ख्रिस्त सभेमध्ये आणि ख्रिस्त सभेप्रती एक संन्यास जीवन. बघा काय म्हणते, ख्रिस्त सभेमध्ये आणि ख्रिस्त सभेप्रती एक संन्यास जीवन. आम्हाला माहिती आहे ख्रिस्त सभेमध्ये असे पुष्कळ सारे लोक होऊन गेले, संत, महान लोक, त्यांनी आपलं जीवन समर्पण केले ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी, देवराज्याची घोषणा करण्यासाठी, स्वतःचं बलिदान करून, स्वतःचे प्राण देऊन कित्येक लोक, कित्येक संत, महान लोक देवाच्या राज्याची घोषणा केली आणि ख्रिस्त सभेमध्ये एक नमुना दाखवून दिलेला आहे की समर्पित जीवनाद्वारे आपण देवाच्या कार्यास किती महत्त्व देऊ शकतो. तर बघा, ख्रिस्तीय संन्यास जीवनाला पवित्र ख्रिस्त सभेमध्ये महत्त्वपूर्ण स्थान आहे.
खरोखर आहे. ख्रिस्त सभा संतांच्या जीवनावर खरोखर म्हणजे आम्हाला म्हणू शकता येते की ख्रिस्त सभा संतांच्या जीवनावर आधारित आहे. त्या संत लोकांचं फळ आहे. आज जर ख्रिस्त सभा इतकी समोर जात असेल ना, हे संत लोकांचं एक समर्पित जीवन आहे. त्यांच्या जीवनाद्वारेच आज ख्रिस्त सभा इतकी मोठी पगरून आहे, इतकी मोठी फैलून आहे. कारण हे त्यांचं समर्पित जीवन आहे. आणि अशा लोकांना ख्रिस्त सभेमध्ये खूप मोठं एक स्थान मिळालं. त्यांना आदर सन्मान देणे, त्यांच्या काय म्हणते नवमी प्रार्थना वगैरे म्हणणे, आपण बघतो त्यांना आदर सन्मान आम्ही आमच्या ख्रिस्त सभेमध्ये देतो. म्हणूनच संत लोकांना ख्रिस्त सभेमध्ये फार मोठं महत्त्वाचं स्थान आहे. आणि त्यांच्याकडे प्रेरणा मागून त्यांच्या जीवनातले महत्त्वाचे गुण आमच्या जीवनात आम्ही आत्मसात करण्यासाठी ख्रिस्त सभा आम्हाला शिकवत आहे. म्हणूनच आम्ही प्रत्येक चर्चमध्ये प्रत्येक चर्चला एक संताचं नाव आहे. त्या संताचं नाव अशासाठी दिलं की त्या संताच्या जीवनामध्ये काहीतरी चांगले गुण होते आणि तो संत देवासाठी काहीतरी चांगलं कार्य केलं आणि एक संत व्यक्ती बनला. तर त्यांचं उदाहरण घेऊन, एक नमुना घेऊन आमच्या जीवनामध्ये त्यांचे पावलावर पाहून किंवा त्यांच्या जीवनातले एक चांगले गुण आपल्या जीवनात आत्मसात करून आपण देखील दुसऱ्यासाठी जीवन जगायला, देवासाठी जीवन जगायला, एक समर्पित जीवन जगून देवाचे कार्य समोर न्यायासाठी ख्रिस्त सभा आम्हाला आमंत्रण देत आहे. तर जेव्हा कधी आम्हाला एक असे संन्यासी जीवन जगण्यासाठी बुलावा मिळते, ते बुलावा ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण आमच्या जीवनामध्ये प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आज ख्रिस्त सभा जर समोर जायची असेल तर समर्पित जीवन जगणारे लोक आमच्या समोर पाहिजे. तेव्हाच ख्रिस्त राजाची घोषणा करण्यासाठी किंवा देवराजाचे घोषणा समोर नेण्यासाठी, देवाचे नाव लोकांना पटवून देण्यासाठी तुम्हासारखी युवक लोकांची गरज आहे. तुम्ही पण देवाला असे प्रश्न विचारू नका, मला चांगले जीवन जगण्यासाठी किंवा सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय केलं पाहिजे. देव सांगत आहे तुम्ही आपलं जीवन समर्पण करा, देवाच्या कार्यासाठी जीवन जगा, देवासाठी कार्य करा. तुम्ही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही प्रकारचे जीवन जगत असाल तरी देवाचे कार्य समोर नेण्यासाठी, एक साक्षीदार म्हणून जीवन जगण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ख्रिस्त सभा आम्हाला सांगून देत आहे. नंतर बघा, संन्यास जीवन ख्रिस्त सभेत आणि जगात. बघूया, परमेश्वरासोबत नेहमी संबंध ठेवीत मनन चिंतनाच्या माध्यमाने संन्यास लोक जे आध्यात्मिक ज्ञान प्राप्त केले ते पवित्र ख्रिस्त सभेसाठी नेहमी मोठी आध्यात्मिक संपत्ती होती. म्हणजे जे समर्पित जीवन लोक जगले ते आत्म्याची उन्नतीसाठी, स्वतःचं समर्पित जीवन साधं जीवन नाही आहे, स्वतःचं आत्म्याचं त्याग म्हणजे आत्म्याच्या उन्नतीसाठी जीवन जगावं लागतं. कित्येक लोक प्रार्थनामय जीवनाद्वारे, एकांताद्वारे देवाला आपलं जीवन समर्पित करून जीवनामध्ये एक आध्यात्मिक उन्नती केली. आणि त्यांच्या जीवनातले जे आध्यात्मिक उन्नती आहे ना, ते ख्रिस्त सभेमध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांची आध्यात्मिक उन्नती बघून त्यांच्या जीवनातले जे महत्त्वपूर्ण गुण आहेत ते आमच्या जीवनामध्ये घेण्यास आम्हाला महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्या जीवनामध्ये ते आत्मसात करण्यासाठी ख्रिस्त सभा आम्हाला आठवण करून देते. आणि त्यांचे जर गुण आमच्या जीवनात घेतले तर आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळते की आपणही एक चांगले संन्यस्त जीवन जगावं. हेच आम्हाला पाहायला मिळते. जर पवित्र शास्त्राचे भाषांतर, आध्यात्मिक ग्रंथाची रचना इत्यादीद्वारे प्राचीन ख्रिस्त सभेत संन्यास लोकांनी ख्रिस्त आध्यात्मिक म्हणजे काय, दुसऱ्या लोकांनी जे आध्यात्मिक जीवन जगलं त्यांचे आध्यात्मिक उन्नती आजही ख्रिस्त सभा आमच्या समोर ठेवत आहे, हे आपल्याला पाहायला मिळते. बघा, तुम्ही जर बघितलं या फोटोमध्ये काही चित्र दिसते, ते आमच्याच लोकांमधून एक चांगले समर्पित जीवन जगले, देवासाठी आपलं जीवन वाहून दिलं. त्यासाठीच ते लोक आमच्याच भूमीमधून, आमच्याच ख्रिस्त सभेमधून एक संत बनले आहेत. संत एलियास कुरियाकोसावरा, संत युफ्रासिया आणि संत अल्फोन्सा हे चांगले संत लोक होते. आपले जीवन ख्रिस्तासाठी दान केले, समर्पण केले आणि ख्रिस्तासाठी जीवन जगले. आणि आम्हाला जर जीवनामध्ये जर पाचारण मिळत असेल, जर देवासाठी एक समर्पित जीवन जगण्यासाठी एक बुलावा मिळत असेल तर कधीही मागे हटू नये. देवासाठी जीवन जगायला आम्ही सर्वजण प्रयत्न केले पाहिजे, हे आम्हाला आज ख्रिस्त सभा या पाठाद्वारे सांगत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा
हा पूर्ण धर्मशिक्षणाचं पुस्तक आज आम्ही इथे कंप्लीट करत आहोत, पूर्ण करत आहोत. तर मला आशा आहे समर्पित जीवनाद्वारे ख्रिस्त सभा आम्हाला काय सांगत आहे ते आम्हाला पटलं असेल आणि मी तुम्हाला पटवून दिलं. तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. जर देवाकडून पाचारण मिळालं एक संन्यासी जीवन जगण्यासाठी, तर ते कधीही सोडू नका. देवासाठी जीवन जगा. देवाचे कार्य, देवराज्याची घोषणा करून देवराज्य लोकांमध्ये उपस्थित करण्यासाठी, घडवून आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. तर हा पाठ धडा पुन्हा एकदा वाचा, तुम्हाला परिपूर्णपणे समजून येणार आहे. सर्वांना जय येशू. धन्यवाद.